श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत गोसाव्यावर स्वामींची कृपा ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनाचे कल्याण होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे सर्वांनी लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या लीला अतर्क्य असायच्या. जेव्हा आपण त्यांचा खोलवर विचार करायला जातो तेव्हा लक्षात येते की अशा अद्भुत लीला परमेश्वराशिवाय कोणी करणे शक्यच नाही. श्रीकृष्ण लीला आपण पाहिल्या आहेतच. एकदा भगवंत चिंतनात अखंड दंग असणारा एक गोसावी तीर्थयात्रा करीत रामेश्वरपर्यंत पोचला. इतक्या लांबच्या प्रवासामुळे तो अतिशय थकला होता. त्यातच त्याला जलोदर झाला. हे प्रारब्ध भोग होते हे त्याला समजले. त्याच्या अंगातील शक्ती सुद्धा क्षीण झाली होती. त्याला चालताही येत नव्हते. तो तेथे परमेश्वराची प्रार्थना करू लागला. एका रात्री त्याला स्वप्न दृष्टांत झाला. एक तेजपुंज संन्यासी स्वप्नात येऊन गोसाव्याला म्हणाला की अक्कलकोट येथे स्वामी समर्थ आहेत. त्यांच्या दर्शनाला तू जा. तो जागा झाला तेव्हा त्याला उठून बसण्याची ताकद आली होती. मग उभा राहून तो एक एक पाऊल टाकू लागला. तेव्हा त्याच्या पायातही ताकद येऊन तो चालू लागला. त्याला आनंद झाला. ही परमेश्वराची कृपा समजून तो अक्कलकोट येथे जाण्यास निघाला. अक्कलकोटचा रस्ता विचारत रोज थोडे थोडे अंतर चालत जाऊन तो अक्कलकोट येथे आला. स्वामींचा शोध घेऊ लागला. स्वामी त्यावेळी एका विहिरीच्या काठावर बसले होते. भोवती भक्तांची प्रचंड गर्दी होती. तो एका बाजूला उभे राहून स्वामींपुढे पोहोचायचे कसे याचा विचार करीत होता. इतक्यात स्वामींचे लक्ष त्या गोसाव्याकडे गेले आणि त्यांनी सेवेकऱ्याला पाठवून त्या गोसाव्यास त्यांच्यापाशी आणण्याची आज्ञा दिली. गोसावी एकदम आश्चर्यचकित झाला. स्वामींनी आपल्यालाच कसे बोलावणे पाठवले असे त्याला वाटले. गोसावी स्वामींपाशी जाऊन पोचला. त्याने स्वामींच्या चरणावर आपला माथा ठेवला. त्याच क्षणी त्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. शरीर हलकेसे झाले. त्यांनी वर मान करून स्वामींकडे पाहिले तेव्हा त्याला भगवंताचे सगुण साकार दर्शन झाले. गोसाव्याला आनंद झाला. तो स्वामींकडे पाहतच राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की स्वप्नात आपल्याला याच स्वामींनी दृष्टांत दिला आणि आपल्याला अक्कलकोट येथे बोलावून घेतले. स्वामींनी गोसाव्याला सांगितले, रोज कडुनिंबाचा थोडा थोडा पाला खात जा. तुझ्या पोटाची स्वच्छता तो पाला करेल. 8 दिवसात
तू चांगला बरा होशील. स्वामींनी गोसाव्यावर पूर्ण कृपा केली होती, कारण त्याची तपश्चर्या पूर्ण होऊन आज ती फळाला आली होती. आपली साधना आपण मनापासून आणि श्रद्धेने केली असेल तर आज ना उद्या त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. निष्ठेने केलेली उपासना तुम्हा घडविते संत दर्शना. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि पुढील परमपवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.